धुळ्यामध्ये माजी आमदाराच्या मुलाच्या घरात चोरी झाली। माजी आमदार दिलीप सोनवणे यांचा मुलगा चेतन कुमार सोनवणेंच्या घरी चोरी झाली। घरातील 16,000 रकमेचं चांदीची मूर्ती नाणी चोरून नेल्याची घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पोलिसांचा श्वान पथक आणि ठसे तज्ञांनी सोनवणे यांच्या घराची पाहणी केली असता घरातील सामान विस्कटलेल्या अवस्थेत दिसलं। तर कपाटातील 16,000 रुपये रोख, चांदीची गणेश मूर्ती, चांदीचे नाणे असा ऐवज पोलिसांनी चोरांनी लंपास केलेला आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। आज सकाळी 7:30 वाजता आमच्या कामवाल्या बाई आल्या असतात, त्यांना कुलूप तोडलेले दिसले। त्यांनी मला कळवले। मी बाहेरगावी असल्यामुळे साधारण 8:30 पर्यंत मी आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवले। पोलीस स्टेशनवरून संबंधित कर्मचारी इथं दाखल झाले। त्यानंतर त्यांनी फिंगरप्रिंट आणि डॉग स्पॉटसाठी इन्फॉर्म करून आता ते आत आलेले आहेत। कोणीतरी अज्ञात व्यक्ती आमच्या घरात घुसून साधारण काही कॅश, सुट्टे कॉईन असतात ते आणि चांदीचा गणपती अशा स्वरूपातलं चोरी आमच्या इथं झालेली दिसते। पोलीस सहकार्य करीत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।